2 काय दीड पंचावन्न चला प्लीज आणि कृपया करून म्यूट कर एकदम म्यूट कर. ए सोनू एक बॉल इधर इलेक्ट्रिसिटी वाला लवकर बोल. हॅलो हॅलो त्याला पाहिजे एक आता एकच पाहिजे कुठे लागेल रिक्षेत बघतो पहिल्याच बॉल फलंदाज बाद. चांगली सुरुवात या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. फिल्डिंग करणार टीम आर्या एंटरप्राइजेसचा संघाकरिता फलंदाज मिस्टर नीरज गुप्ता बॅक टू डगर विकेट डाऊन. एक वाजता 2 वाजता मला घरी पोहोचतो का एक वाजता काय तुम्ही नो बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. जी मात्र बॉक्स आहे आणि मात्र तुम्हाला बॉक्स क्रिकेट खेळत असून मला बॉक्सच्या मधून चेंडू टाकावा लागतो. परंतु मात्र पंचांनी पाहिलं की मात्र गोलंदाजाचा पाय चेंडू मात्र बॉक्सच्या मागे होता. त्याच्यामुळे हा चेंडू मात्र नो बॉल घोषित करताय. नो +1 2 धावा या चेंडूवरती. यावेळेला बॅटची इनसाइड हिच पुन्हा इथं मात्र सिंगल रन. सिंगलच्या मध्ये फलकावरती धावा पण पाहतोय. 2 चेंडूच्या समाप्त 3 या अंकामध्ये 3 रन ऑन द बोर्ड. याही वाला फटका छान चेंडूमध्ये स्टॉप केल्यानंतर तो परत सिंगल रन परत या ठिकाणी काय घडलं मैदानाच्या आतमध्ये. 1+1 अशा पद्धतीने 2 धावा. बाय 1 गेट 1 फ्री ज्या पद्धतीने ऑफर असेल त्यावेळेला अशाच पद्धतीने पाहायला मिळते. बाय 1 गेट 1 फ्री आणि या ठिकाणी मात्र सिंगल मध्ये 2 धावा दिल्या गेल्यात क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. याही वेळेला अलगश हाताने पुन्हा एकदा फटका केला सिंगल रन. चांगल्या पद्धतीने आयोजन या ठिकाणी पाहायला मिळते. श्री बाळ हनुमान मित्र मंडळ आयोजित शिवाजी प्रीमियर लीग चांगली स्पर्धा मी पाहतोय. शिवाजीनगर प्रीमियर लीग SNPL 2026 यावेळेला सफल झाले. त्याचा फटका छान परदेश क्षेत्ररक्षकांनी स्टॉप केला. निर्धाव शून्य डॉट बॉल डाउटफुल एक्सटेरियर डाउटफुल कव्हर 6 या अंकामध्ये 6 रन ऑन द बोर्ड. यावेळेला क्लीन बॉल फलंदाज बाद. या ठिकाणी आपण मात्र 2 फलंदाजांना मात्र मेगा स्क्रीनवरती या ठिकाणी मात्र दाखवण्यात येत पाहायला मिळते. एका साईडला अनस तर दुसऱ्या साईडला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखवत असताना पाहायला मिळते. शोभित शुक्ला बॅटिंग साठी. शुभम राजभाऊ बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. पहिलाच बॉल वेगवान चेंडू होता. सरळ चेंडू मध्ये यष्टीच्या हातामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. निर्धाव चेंडू टच बॉल
आमचे डीजे बादक देखील चांगल्या पद्धतीनं सामन्याचा आनंद घेत असताना या ठिकाणी सिंगल रन मिळते. सिंगलच्या मधून फलकावरती धावा पण बाजू 7 या अंकांमध्ये 7 रन ऑन दी बोर्ड 2 लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना एमबी स्पोर्ट्स हा संघाच्या माध्यमातून त्यांचे विपक्ष संघ आर्या एंटरप्राइजेस अशी दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. स्ट्राईक एनर्जी फलंदाज जाऊन पाहतो मिस्टर शोभित या बॉलमध्ये चेंडू मात्र वाईट +1 अशा पद्धतीने 2 नवा या चेंडूवरती मिळतील. 9 धावा फलकावरती या 2च्या बॉलनं पुणे षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू सरळ फाईटचा वापर केलाय. डेंजर एंडला थ्रो जरूर झाला परंतु या ठिकाणी कुठलीही धाव कुठलाही विकेट मिळणार नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल. 9 धावा फलकावरती 9 रन ऑन दी बोर्ड 2 लॉस. फर्स्ट बॅटिंग करत असताना टीम आपण पाहतोय एमबी स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना याही वेळेला वेगवान चेंडू परंतु चेंडू मध्ये दिशा असे बटके गेंदबाज आणि त्याच्या जोरावरती चेंडू मध्ये अवंतर रन. याही वेळेला मात्र पेस पाहायला मिळते व्हाईट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. याही वेळेला वेगवान चेंडू परंतु व्हाईट बॉल. जरूर वेग आहे परंतु मात्र टप्पा मात्र चुकीच्या चेंडूवर दाखवा. अचूक चेंडूवर त्याला टप्पा घेऊन मात्र गोलंदाजी करावी लागेल. याही वेळेला चांगला फटका खेळला गेला. सिंगल रन परिपूर्ण 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी मात्र पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून थोडंसं फॉर्मलिंग झालं परंतु सिंगल धाव रोखू शकणार नाही. सिंगलच्या मध्ये फलकावरती धाव पण पाहतोय 13 रन ऑन दी बोर्ड. 13 धावा फलकावरती एमबी स्पोर्ट्स या संघाच्या माध्यमातून अजूनही मात्र षटकातील 2 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी करण्याकरता शिवम बॉलिंग ट्रॅक वरती वेगवान गोलंदाज म्हणून त्याची ओळख. याही वेळेला चांगला चेंडू होता डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगत असताना पाहायला मिळतं अंतिम चेंडू दुसऱ्या षटकातील येणं बाकी. अंतिम चेंडू देखील डॉट बॉल. षटक संपल्यात 2 षटकाचे समाप्त फलकावरती धाव पाहतोय तब्बल 13 या अंकावरती 13 रन ऑन दी बोर्ड. आता येणारे 18 बॉल खेळ बाकी. 18 बॉल मध्ये किती धावा येतील? 18 बॉल मध्ये कमीत कमी धावा बनवण्याचा प्रयत्न आर्या एंटरप्राइजेसचा संघाचा असतो परंतु तिकडे जास्तीत जास्त धावा बनवण्याचा संघ एमबी स्पोर्टचा प्रयत्न असेल. पाहूया काय घडेल काय बिघडेल 18 बॉल मध्ये. आपण पाहतोय शिवाजीनगर प्रीमियर लीग 2026 ओम साई स्पोर्ट्स या युट्यूब चॅनल वरती या स्पर्धेत लाईव्ह टेलिकास्ट. पहिला चेंडू स्लोवर चेंडू होता परंतु मात्र यष्टीरक्षक बीड झाला 15 इशारा 22 मध्ये सिंगल रन. चेंडू मात्र गोलंदाजी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. गोलंदाजी करण्याकरता गोलंदाजी ट्रॅकवर आपण यत्नेशला पाहतोय एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख. तू चांगला गोलंदाजी करण्याकरता षटकातील पुढचा बॉल घेऊन या ठिकाणी फलंदाज बाद. गोलंदाजी करण्याकरता आपण माझा यत्नेशला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. अभिषेक
तिसरा षटक प्रगतीबद्दल पाहतोय. यज्ञेश षटकातील अंतिम बॉल घेऊन सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळी फटका छान सरळ चेंडूला फेकून दिला सीमारेषा पलीकडे. चौकार करता छान धावन करिता षटक संपले. 3 षटकाचे समाप्ती 23 अंकामध्ये 23 रन ऑन द बोर्ड. आता येणाऱ्या 12 बॉलचा खेळ येणं बाकी. गोलंदाजी करण्याकरता शुभमला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल घेऊन आनंद शुक्ला ह्याने मात्र खेळपट्टी बनवली गेली आहे. त्यांचा आभार व्यक्त करतात स्पर्धेच्या माध्यमातून. यावर चेंडूला सोडून दिला 15 वाईट बॉल आणि या ठिकाणी एक्स्ट्रा रन मिळतो. एक्स्ट्राच्या मध्ये डॉफल कव्हर धाव आपण पाहतोय. 25 रन ऑन द बोर्ड. स्ट्राइक एन वरती फलंदाज आपण पाहतोय. अनस्टा नॉन स्ट्राइक एन वरती अभिषेक. यावेळेला चेंडूला सोडून दिला 15चा इशारा येतो. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळतोय आणि एक्स्ट्राच्या मध्ये डॉफल आकारली डॉफल कव्हर धाव आपण पाहतोय. 26 डॉफल कव्हरती. याही वेळेला चेंडू होता वेगवान चेंडू होता. व्हाईट बॉल या ठिकाणी मिळेल. थोडस मात्र दिशासे भटकी अर्थातच चुकीच्या चेंडूवरती गोलंदाजी करत असताना गोलंदाज आपण पाहतो मिस्टर शुभमला. याही वेळेला फुल टच बॉल नो बॉल नो +1 अशा पद्धतीने 2 दबा या चेंडूवरती मिळतील. यज्ञेश थोडस मात्र खेळाडू मात्र कान मंतर देत असताना पाहायला मिळतोय. याही वेळेला फटका छान सरळ चेंडू मध्ये इंटू द गॅप मध्ये फरार. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. याही वेळेला वेगवान चेंडू होता परंतु चेंडू नाही संपर्क निर्धाव चेंडू डॉट बॉल. याही वेळेला चांगला चेंडू आहे. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल का तर यस डेफिनेटली फलंदाज बाद. विकेट डाऊन. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज दिसण्यास पाहायला मिळतोय. वेलकम बॅक पुणे दसऱ्याचे स्वागत.
या ठिकाणी सिंगल रन परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या मध्ये धावफल आकार गेला धावफलकावरती धाव पाहतोय 39 रन ऑन द वे. 39 धावफलकावरती याही वेळेला चांगला फटका खेळलाय. रनआउटची संधी आहे पुन्हा एकदा आणि डेफिनेटली फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. विकेट डाऊन. अशा पद्धतीने फलंदाज मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद असणं पाहायला मिळते. अजून मात्र षटकातील मात्र अंतिम बॉल देखील येणं बाकी. लास्ट गो. अंतिम चेंडू आहे. यावेळेला क्लीन बॉल फलंदाज बाद. धावफलकावरती आपण पाहतोय 39 धावफलक. 40 टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आले. आलाच नाही वाटते तो आज. घरी जाऊनच दरवाजा वाजवी बाद ब्रूकडेच असेल नंबर. ए पण कोणता कॅमेरा घरी न्यायचा आहे ते तुला काय बोललाय का? मला कॉल केला स्कोरिंग साठी. मी बोलला थांब धंदावर तुम्ही गेलाच या ठिकाणी मात्र 40 टार्गेट सेट केले. 40 रन टू विन. चला सामना ऑन करा प्लीज आणि कृपया करून रिक्वेस्ट करतोय फिल्डिंग करा संघ आपण दोन्ही क्षेत्राशी समजून घ्या. स्ट्राइक इन वरती फलंदाज पाहतो मिस्टर नवनीताचा स्वप्न यत्नेश पाटीलसाठी. पहिला बॉल घेऊन गोलंदाज नवनीत बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज असून पाहायला मिळेल. बॉलिंग करण्यासाठी बॉलर नेम साकिब आलेस आणि स्ट्राइक इन वरती फलंदाज नवनीत आहेत. नॉन स्ट्राइक इन वरती यत्नेश आहेत. यावेळेला निकष हाताने सापटाने फटका खेळलाय. सिंगल रन परिपूर्ण होईल. या ठिकाणी मात्र एक धाव परिपूर्ण होत असताना पाहायला मिळते. सांघिक वैयक्तिक खातं ओपन केलं गेलंय या सिंगलच्या माध्यमातून. षटकातील पुढचा बॉल घेऊन पुढे एकदा गोलंदाज सज्ज होता. चेंडू क्रमांक 2. यावेळेला चेंडूला सोडू दिला पंचाचा इशारा होतो की हा चांगल्या टप्प्यावरती चेंडू आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगल्या पद्धतीने पंचाने पाहिलं निहाळलं जातं. मला चांगल्या पद्धतीने डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवले लागले. अर्थातच हा चेंडू निर्धाव स्वरूपातील. यावेळेला चांगला चेंडू आहे परंतु मात्र यष्टीरक्षक बीट झालेत आणि चेंडू मात्र बॅटला स्पर्श होऊन सरळ चेंडू मात्र डिक्लेअर झोन मध्ये गोष्टी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल तोपर्यंत सिंगल रन. 3 बॉलचा खेळ समाप्त. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती 2 रन ऑन द बोर्ड. सेकंड बॅटिंग करताना संघ आपण पाहतो आर्या एंटरप्राइजेस त्यांच्या विभाग संघ एमबी स्पोर्ट्स माय भवानी स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये धीरज गुप्ता या संघाची ऑनर पाहायला मिळतात आणि खेळाडूच्या भूमिकेमध्ये देखील आपल्या संघामध्ये खेळत असताना यावेळेला सरळ बाहेरचा वापर केलाय. सरळ चेंडूला फेकून दिला बॅकवर्ड स्क्वेअर लाईक रिझनला सलामी देणारा चौकार 4. चौकार खेचला गेला. फलंदाज पाहतो नवनीत ह्या फलंदाजाच्या माध्यमातून चौकार आला गेलाय. धावफलकावरती धाव आपण पाहतोय 4च्या मधून 6 अंकावरती 4 बॉलचा केस अजून मात्र षटकातील 2 बॉलचा खेळ येणं बाकी. गोलंदाज शाकिब पुन्हा एकदा सज्ज होते. यावेळेला स्वतःच्या फलंदाज धावण्याचा प्रयत्न होता परंतु मात्र बॅकअप होता. दुर्लक्ष माध्यम चांगल्या पद्धतीने चेंडूला स्टॉप केला गेला मात्र निर्धाव चेंडू डॉट बॉल. अंतिम चेंडू या षटकातील बाकी. यावेळेस बाहेरचा वापर फटका छान. सरळ चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे 4 धावांकरता ट्रॅव्हल. षटक संपले गेलेत. एका षटकाच्या समाप्तीमध्ये धावफलकावरती धाव आपण पाहतोय 10 अंकावरती.
यावर फटका छान सरळ चेंडूला फेकून दिला सीमारेषा पलीकडे यथेश बायपदना ब्रँडेड चौकार. पहिल्याच बॉल वरती मध्ये चौकाराने केल्या मात्र भव्य स्वागत गोलंदाज नीरज 14 अपील करते पाहतो 14 रन ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा गोलंदाज नीरज बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज होईल. चेंडू क्रमांक 2 घेऊन आपला बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्राईक इन वरती फलंदाज पाहतो मिस्टर यज्ञेश. नॉन स्ट्राईक इन वरती नवनीत अशी 2 खेळाडू बदलायच्या हातमध्ये. यावेळेला चेंडूला सोडून दिला पंचांचा इशारा की वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्राच्या मधून धावफलक आकार घेऊन धावफलकावर धाव 15 या अंकावरती 15 रन ऑन द बोर्ड. यावेळेला अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न रन घेण्याचा देखील प्रयत्न सुरू होता मैदानाच्या आधारे फलंदाज होता परंतु अंतिम क्षणी मात्र वेट हा शब्द केले गेले. अर्थातच मात्र कुठलीही धाव या चेंडूवरती मिळणार आहे. निर्धाव चेंडू टाळपा या षटकाली तब्बल चेंडू फेकून आतापर्यंत 2 आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावफल करत 15 या अंकावरती 15 रन ऑन द बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात आर्या एंटरप्राइजेस या संघाकडनं. याही वेळेला चेंडूला सोडून दिला पंचांचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या मध्ये धावफलक आकार घेऊन धावफल करता 16 रन ऑन द बोर्ड. 40 रनचा टार्गेट केला. अजून मात्र 24 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरता. पुन्हा एकदा सिंगल रन आणि सिंगलच्या मध्ये धावफल करता 17 या अंकावरती 17 रन ऑन द बोर्ड. जो मला नवनीत 3 चेंडू मागे 3 चौकार खेचले तर एनडी यांच्या माध्यमातून पारदर्शी मात्र लागू झालेला आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा होता की वाईट बॉल एक्स्ट्रा रन पुन्हा एकदा मिळते. एक्स्ट्राच्या मधून धावफल करता 18 अंकावरती 18 रन ऑन द बोर्ड. यावेळेला फटका छान सरळ चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या पायामधून चेंडू ट्रॅव्हल झाला आणि सरळ चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे चौकार. SMPL 4 आता 2 चेंडू मागे 2 चौकार मारावे लागतील. तर मग आपल्याला 1000 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी एनडी यांच्या माध्यमातून देण्यात येईल. 1 चौकार आलाय ते एनडी देखील त्यांना सपोर्ट करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 3 चेंडू मागे 3 चौकार करता पारदर्शक ऑन झालेला आहे. षटकाचा पुढचा बॉल याही वेळा क्षेत्ररक्षण छान पद्धतीने पाहायला मिळतंय. शरीराला चेंडू आदळला परंतु चेंडू स्टॉप केला. निर्धाव चेंडू डॉट बॉल धावफलक स्थिराला धावफल करता 22 रन ऑन द बोर्ड. अजून अंतिम चेंडू या षटकातील बाकी. दुसऱ्या षटकाचा अंतिम बॉल याला फुलटच बॉल होता. बॅटची इनसाइड एज चेंडू मात्र घोषंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल असताना पाहायला मिळते. 23 धावा धावफल करते. आता येणारे 18 चेंडू आणि धावा बनवते तब्बल 17 धावा. 18 चेंडू मागे 17 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. तिसऱ्या षटकाची सुरुवात. तिसऱ्या षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. पहिला बॉल घेऊन स्ट्राईक नवनीत करता. चेंडूला सोडलेला पंचांचा इशारा वाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते. एक्स्ट्रा रन मिळते. तिसऱ्या षटकाला सुरुवात. अनस आला बॉलिंग ट्रॅक वरती तिसऱ्या षटक हाताळण्याकरिता. फलटका छान सरळ चेंडू मात्र डाऊन द ग्राउंड सीमारेषा पलीकडे. SNPL चौकार 4 स्लॉट मध्ये बॉल होता आणि सरळ चेंडूला फेकून दिला 4 धावांकरिता आणि चौकारच्या मध्ये धावफल कवरती धाव पण पाहतोय 28 रन ऑन द बोर्ड. 28 धावा धावफल कवरती. अजून मात्र षटकातील 5 बॉलचा खेळ येणं बाकी. पहिल्याच बॉलवरती वाईट पद्धतीने चौकार खेचला गेला. याही वेळेला हलक्याच्या हाताने फटका खेळला. चेंडू मात्र डीप मध्ये ट्रॅव्हल करता क्षेत्ररक्षक आहे. चेंडूला स्टॉप करीत परत सिंगल रन. सिंगलच्या मध्ये धावफलक पुन्हा एकदा आकार धावफल कवर धावा 29 अंक 29 रन ऑन द बोर्ड. आता मध्ये स्ट्राईक इन आपण पाहतो यज्ञेशला. त्याने आतापर्यंत 5 चेंडू मागे 6 अंक नवीन आता 9 चेंडू मागे तब्बल 19 अंकावरती खेळतात. चांगली फलंदाजी केली गेली दोन्ही देखील फलंदाजांकडनं. यावेळेला चेंडू पडला तर थोडस मात्र अतिरिक्त बाउन्स घेतला गेला आणि सरळ चेंडू मात्र यष्टी दिशेच्या आतमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय डॉट बॉल. यावेळेला सरळ वाईट
फटका छान, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चेंडूला अडवू लागले. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक 2 बॉल 2 डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतात. सामन्याचं पुन्हा एकदा समीकरण चेंज. यावेळेला बैठक स्वरूपाची शॉट सुरू केला चेंडू मात्र फायनली क्षेत्रामध्ये सिंगल रन करिता आता येणारे 13 चेंडू आणि धावा बनवते 10. 30 धावा ऑफर करण्यासाठी 13 रन ऑन द बोर्ड. अनस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर सज्ज होता चेंडू क्रमांक लास्ट घेऊन फुलटॉस बॉल सरळ बाईटचा वापर सरळ चेंडू फेकून दिलाय. इंट द गॅप मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना बीट केलाय आणि चेंडू सीमारेषा पलीकडे SNPL चौकात शिवाजीनगर प्रीमियर लीग 4. आता येणारे 12 चेंडू आणि धावा बनत तुम्हाला 6 धावा. 12 चेंडू मागे 6 रनची आवश्यकता हा सामना जिंकण्याकरिता. प्रत्येक प्रेक्षक चांगल्या पद्धतीनं सामन्याचा आनंद लुटत असताना स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. 12 बॉलमध्ये 6 रनची आवश्यकता. इकडे मात्र लवकर सामना संपवण्याचा प्रयत्न आर्या एंटरप्राइजेस असेल, परंतु इकडे मात्र 12 बॉलमध्ये 6 धावा डिपेंड करायचा प्रयत्न असेल टीम MB स्पोर्ट्स या संघाचा. आजच्या दिवसातील अंतिम सामना आपण पाहतोय. मॅच क्रमांक 11 2 संघ मध्ये एका साईडला आर्या एंटरप्राइज दुसऱ्या साईडला MB स्पोर्ट्स. बघा कुठला संघ मात्र जिंकेल. याला फटका छान केला. निर्धाव चेंडू सुरुवात डॉट बॉल. चौथ्या षटक हाताळण्याकरता गोलंदाजी ट्रॅक वरती आपण गोलंदाज पाहतो मिस्टर साकिबला. यावेळेला एंड द गॅप चेंडू सरळ सीमारेषा पलीकडे बंदुकीतनं निघाली गई आणि चेंडू सीमारेषा पलीकडे. अशा पद्धतीने शॉट पाहायला मिळाला. बॅटच्या रनर मध्ये चेंडू आला आणि चेंडू मात्र सरळ मायबाप प्रेक्षकांच्या भव्य स्वागतासाठी छाप धावन करिता ट्रॅव्हल झालाय. नो बॉल आणि नो +1 येईल का तर नाही. आता एका धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे जिंकला गेलाय आपल्या बाजूने आर्या एंटरप्राइजेस संघ, परंतु अजूनही मात्र हार म्हणायला संघ रेडी नाही टीम MB स्पोर्ट्स संघ. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 9 चेंडू आणि एका धावांची आवश्यकता. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये विवरचना करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. नीरज हा मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये विवरचना करत असताना आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. यावेळेला तो एच फलंदाज बाद. अजूनही सामना ऑन आहे. 8 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल मॅच क्रमांक 11 हे अजून मात्र सांगता येणार नाहीये, कारण की 8 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता. 8 चेंडू डॉट स्वरूपातील टाकावे लागतील, परंतु इकडनं मात्र 1 धाव फक्त बनवावी लागेल संघ आर्या एंटरप्राइजेस या संघाला मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी मिस्टर सनी दाखल होत असून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला सिंगल रन घेण्याचा कुठलाही प्रयत्न नाहीये. अजून मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न त्यांचा सुरू आहे. लास्ट गो. चौथ्या षटकातील अंतिम चेंडू. आणखी एक डॉट बॉल. आता 6 चेंडू आणि 1 रनची आवश्यकता. थोडस हलक्यामध्ये क्रिकेट घेतलं मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत टीमने, परंतु क्रिकेट कधी रंग बदलेल हे सांगता येणार आहे. जेव्हा राजकीय पक्षाने सरडा रंग बदलत नाही, त्यापेक्षा अद्वितीय रंग बदलणारा खेळ कुठला असेल तो फक्त आणि फक्त क्रिकेट आहे. 6 बॉल 1 रनची आवश्यकता. 6 चेंडू डॉट स्वरूपातील टाकावे लागतील फिल्डिंग करत टीमला, परंतु इकडे 1 धाव परिपूर्ण करावी लागेल बॅटिंग करत संघ. आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आर्या एंटरप्राइजेस संघाला नवनीत आहे, ज्याने एकट्याने किल्ला लढवलाय, तो मात्र स्ट्राईक एंड वरती पहिला बॉल फेस करेल. यावेळेला मात्र निर्धाव चेंडू आणखी एक डॉट बॉल. याही निर्धाव चेंडू डॉट बॉल. फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. 4 बॉल 1 रनची आवश्यकता. सामना होता कुठे, सामना आला कुठे. सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय, कभी इधर तर कभी उधर. अशा पद्धतीने सामन्याचा दृश्य पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल मध्ये 1 रनची आवश्यकता. काय सामना रंगतोय. अजूनही डॉट चेंडू येतील का हे पाहणं योग्य ठरेल. षटकातील पुढचा बॉल आणि यावेळेला मात्र सिंगल रन घेण्याचा प्रयत्न दिसतोय की फलंदाज नॉट आउट. DRS ची मागणी या ठिकाणी करण्यात आलाय. पंचांचा सॉफ्ट डिसिजन फलंदाज सुखरूपपणे आपल्या क्रीजवरती पोहोचला गेलाय, परंतु या ठिकाणी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतात. चला थांबून जाऊया.
या ठिकाणी आयसीयू रूम मध्ये मात्र चेक करत असताना पाहायला मिळते. या ठिकाणी पंचांचा इशारा येतो की फलंदाज नॉट आउट. सामना जिंकलेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. आर्या एंटरप्राइजेस संघ हारला टीम एमबी स्पोर्ट्स संघ. आणि या स्पर्धेमध्ये 2 दिवस कॉमेंट्री करण्यासाठी संधी दिल्याबद्दल शिवाजीनगर यांचा मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. स्कोरबोर्ड बंद कर तुझ्याकडे. चला नीरज आपण ऐसा आहे नीरज. डीजे बंद कर, थांब 2 मिनिटं.